हाय हॅलो नमस्कार सर्वांना. माझं आज खूप दिवसांनी बघा ब्लाऊज कटिंगचं काम चालू आहे. माझ्याकडे मशीन आहे. ब्लाऊज मला शिवायला येतं पण माप आहे ते मी कुठे शिकायला गेली नाही काय नाही. कटिंग करून आहे मापावरून शिवते पण मला कामातून काही वेळ मिळत नाही. आज जरा शिवायला मला वेळ मिळाला. माझ्याकडे अशी मापा तयार नाही. मी ब्लाऊज आखून घेतल्यानंतर आता मी झालेलं आहे कटिंग करायला. मला ब्लाऊज पूर्ण झाल्याने शिवलेला दाखवते मी कसं शिवते. मला चांगले ब्लाऊज जमतात शिवायला पण वेळ नसते. मी तुम्ही व्हिडिओ बघताय माझी रोज कामाला जाते त्यामुळे काही जास्त ब्लाऊज घेत नाही बाहेरचं कोणाला. तर माझं स्वतः आहे मी शिवायला. हे अस्तर आहे पीस आहे शिवायचं. तुम्हाला पूर्ण ब्लाऊज झाला ना दाखवते माझा कसा शिवला. आता अस्तर कट केला या. अस्तर कट करून बघा आता हे खाली ब्लाऊज पीसवर हे करून घेतलं. हे कटिंग करून घ्यायचं. समजा हे आखून घेतलं आहे आता. हे समजा आपण निघाला तर एक कटिंग करून घ्यायचं आहे मला जोडायला आहे. हे नाव कट केले आता असं जोडायला आहे. माझं इकडं ब्लाऊज कटिंग करायचं चालू आहे. त्यांचं तिकडं भजी बनवायचं चालू आहे. लागलं कालवा करायला. एका दिवशी जर ब्लाऊज शिवायला बसली म्हणलं चालू की कालवा होते. शिवायचं कधी माणसाला रोज कामाला जायचं कसल्यामुळे मस्तीला हात लागत नाही. मशीन घेतली ना आधार पण शिवायला जमत नाही. किती उशीर लागतो शिवायला म्हटलं आपण तेवढा पण काही नाही. फास्ट कटिंग चालू आहे. शिवायला येते तर ब्लाऊज पण काय करायचं वेळ नाही. कामाला जायला लागतं. हे कामाला जावं तर हप्ता आहे तर काढलेलं. हे लेकर शाळेला जाते दुसरी येणं नाही कशाचं त्यामुळे जायला लागते कामाला. आधी करून सकाळचं लवकर जाते संध्याकाळीला उशीर होते. पुन्हा येऊन मसनी कधी बसायचं स्वयंपाक करूच तर खास तर दिवस मावा असू दे गो. मित्र बसली आता मी भाकरी करते की तर तुम्ही पोरांना भजी खा वाटायला लागले तर म्हणून म्हणलं करा. एखादीच तर वेळ द्यावं शिव द्यावं रोज आहेच वेळ. इकडं गेलो तो फॉर्म लावायलाच गादेगावला. तिकडं आलता पाऊस म्हणजे काही मोठा आला नव्हता पण गरजायला लागलं म्हणून आलो आम्ही. तिकडे तरी कटिंग करून जोडायचं या. स्वयंपाक करायचा आहे बघा अजून. त्यांनी कालवण भात भजी करायला लागले तर मला अजून भाकरी करायची त्या. कसं आहे ते ब्लाऊज बघा पूर्ण शिव जोडल्यानंतर काय करायचं. स्वतःचं ब्लाऊज शिवायला सुद्धा वेळ नाही. काय करायचं दुसरीकडे टाकायचं म्हणजे मुलगा शिलाई घेतलेली मशीन असून तर काय फायदा आहे तो. एवढ्यासाठी पैसे दिले. कसं बसवलंय कोणाचं एक लाट पडतंय त्याच्यावरती कढाई ते ह्याच्यात बसलं नसेल. काय बसलं नसतं. आज यांचं चालू आहे बघा भजी करायला. फिरती अशीच मला भाजी करायला लावलं भात करायला लई दिवसात करायला लागलं. मी ब्लाऊज कटिंग करते एकानेच तर शिव देत जावं.
तिकडं भात टाकलाय. अजून कालवण करायचं आहे. ही नुसती 4 भाकरीत आपल्या मोकळी झाली. ही काम सगळं मलाच असतं. तुम्हाला चांगलं येतं भजी करायला. सगळं मला चांगलं येतं. कालवण येतं, भजी येतं, भात येतं या. पण मला काय सुटकाने येत नाही. ते येत नसल्यावर काय करायचं. इकडं भजी करल असं खाल्ले बा पोरांनी निघ्यात. इकडे यांचं करायचं चालू आहे, पोरांचं आमचं खायचं चालू. जरा खाऊन बघा कसला झालाय. खा तुझी तो. जरा एवढा माझी खातो नंतर. हा नंतर खातो खावा. पोरं संपवतील त्यावर. आधी खाल्लं खायलाच केलं ते. भाजलं असते. आश्चर्यच काम चांगलं जमते. लय होत भजी लय पीठ मळले. हा पीठ लय मळले. लय झालंय. काय 200 रुपये किलो भजी येतं. थोडं करायचं तेवढं. काढलं भजी बघा. आता घरचं आवरून ब्लाऊज कटिंग केला. आता दिवस मावळायला लागली. आता आली बघा रानात. आले जरा बागत शिरडं बी सोडले ते जरा. हिने तिकडं गाजरं खाणते. आता मी म्हणलं जरा बागत चक्कर मारा. बागच बघा ही सेटिंग चालू आहे. असं सेटिंग झालं आहे बघा. होय सेटिंग झाले असं. ह्याचं काय झाले लई कळी निघली होती. पण ह्याला पाणी कमी पडायला लागलं. बागला पाणी कमी पडल्यामुळं सेटिंग म्हणजे येते ही मादी कळी गळली बघा. पूर्ण खाली मादी कळी गळली पाणी कमी पडल्यामुळं. नाहीतर लई सेटिंग झालं असतं. तुम्हाला दाखवते खाली बघा कळी गळलेली. कुत्र्याने तर उकरून कसं डबर केले. मुळ्या उघड्या केले हो का. ही 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 मादी कळी जाईल हो. ही मादी कळी हो का. ही समजा गळली तेवढी समजी अशी मादी कळीच गळली हो. ह्याला लागले आता पाणी कमी पडायला. कसलंच पाणी नाही. विहिरीत आमच्या कसलंच पाणी नाही. बागेसाठी एवढ्या ह्याच्यातनं घेतला बोर. चालेल म्हणलं चांगला बागाला होईल पाणी. पण काय नाही बोरचं बी पाणी पाकच कमी आलं आहे. उष्णतेमुळं का कशामुळं दुसरा कुठं बोर पडलाय त्यामुळं पाणी कमी आले हो का. हे कसं सेटिंग झालं या. पण काय नाही ह्याच्या पाकळ्या बघा आहेत त्या टवटवीत उष्ण सुकले त्या पाक. कसं करायचं आता. त्याला मोटर बी त्या जुन्या बोरमधली मोटर त्यात टाकली या. कोण म्हणते मोटर जरा खाली सोडा चालेल चांगला. मोटर खाली सोडायची म्हणल्यावर ना त्याला पाईप रशी कमी पडते. नवीन मोटर आणायची. आता अशी बाग आहे बघा. ह्याला पाणी पाहिजे तर फुल. तरी पण सेटिंग झालं आहे तेवढ्यातनं खाली गळून राहिलेलं सेटिंग झालं आहे भरपूर. आता ही पण राहते का नाही ह्याची काही गॅरंटी नाही. रोज थोडं थोडं गळत. हो सेटिंग झालं. काय काय झाडाचं गळलं नाही. काय काय झाडाला राहिलं आहे अजून भरपूर आहे. काय काय झाडाचं पूर्ण गळलेलं. आता त्या झाडाला एवढी कळी होती. लई कळी निघली त्या झाडाला. काय नाही पाक कळी खाली गळून समजी गेली. काय सुद्धा राहिले नाही. कळी पूर्ण गळीले लागले. त्याला कुठे दिसतंय मोकळंच झाले झाड पूर्ण. ह्या झाडाला तर समजात जास्त कळी होती. काय करायचं लय. दुसरा बोर पाडणं तर आपल्याला काही शक्य नाही. नळाला पाणी आलंय ते पण अजून काय 8-10 दिवस लागते. आता तर आता हे राहिलं का. आता हे काय कळलं नाही बघा. हे लय अवघड झाले वय. अशी बाग आहे. कळी बी निघाय चालू आहे. सेटिंग बी चालू आहे. कळी गळायला बी चालू आहे. आपल्या मागला सरलं नाही काय करा. कसलं भारी सेटिंग झालं आहे हो.
हिचं पाणी जर फुल असतं तर ही सटिंग गळत नव्हतं बघा. ही आता ही दिसते का तुम्हाला बघा, ही जी पाकळी अशी ठसठशीत आहे बघा, पाक सुकली आहे हिची पाकळी. पाणी नाही, अर्धा तास पाणी फक्त, रोज अर्धा तास पाणी. मग अर्धाच पाण्याने ह्या काय वेळ जाणार आहे सांगा ते. असं कंडिशन झालं या बागाचं. मग काय करायचं, फवारासुद्धा आता मारू वाटत नाही, तर बंद केलेत फवारा मारायचं. पाणी नाही नको खर्चात पडून काय करायचं. ह्यानी लागले तर गाजरं खांदायला. बाद झाली की व तिथे तेवढी खाल्लेली, तिथे एक ढिगारा लावलाय. काय त्या गावात गाजरं टाकले ती समजा नीट. एवढी गाजरं काढून हे करून ह्या बोरीला जरा कट्ट सोडून घेवे. हा खात घालून थोडं थोडं कट्ट सोडायचं. मग पाऊस पडले घालायचा. पाणी लागते काय, खत घातल्यावर पाणी लागल आहे ना. आधीच बागाला पाणी पुरून आहे, काय करायचं. लय कळी गळली या बागाची मी बघितली आता. एखाद्या झाडावर राहिलं या लय सेटिंग झालं असतं बागत. आता कसं काय करायचं, काय करायचं आता. काय करायचं, झाडं नुसती जगवायची, मोरल्यापर्यंत बघायचं. आता मोरल्यापर्यंत बघायचं, म्हटल्यापर्यंत का मोहरे धरायचे. आता एवढा खर्च केलेला काय करायचं, 40,000 खर्च झाला. 60-70 हजार खर्च झालाय पहिला ना. आता बोरला घालवलं 40,000, मोटर तरी जुन्या बोर लाख रुपये गेले. एवढा खर्च, तेवढा खर्च निघत होता. बोर जर चालला असता तर समजा एवढा खर्च काढत होता. 2-2.5 टन डाळिंब निघत होतं. पण काय करायचं, गळायला लागले, पाणीच टेम पडायला लागले, त्यामुळे काय करायला अवघड झालं. झाडं जायला थांबते तीन उभा राहते देऊनात. पाणी विहिरीला कसलं पाणी, आता नळाला पाणी आलं जरा जमल. पण काय तर होईल म्हणून गरिबीतनं घेतला बोर. पण काय करायचं, नळाला येईल की 10-12 दिवसात. पण तवर ही सेटिंग गळल की पाक. काय राहील ती राहील, गळल ती गळल, त्याला काय करायचं. पाणी नाही ना, आता काय करायचं. एवढी कळी निघली होती, लय यासाठी निघली. दुसरा मारून बी जमत नाही. पैसे नको का आता कळी पाक गळली ना, आता दुसरा मारून. पोरीला साखरपुडा केला, त्याला गेले तर 30-35 हजार. बोरला गेलं, एवढं पैसा तर कशात न आणायचा आहे. गरिबी रोज काम करून जगतो या. गरिबी लय वाईट आहे. बरं पाटीत परं आता हप्त्याची 25 आहे, फ्रीजचा हप्ता भरायचा. काय करायचं, काय करायचं. माणसाची गरिबी बी लय नसून व्हायला अवघड आहे. आपण कामाला जातोय म्हणून एवढं तर बरं नाही, तर घरी बसल्यावर ना कसं करायचं. हा लय अवघड आहे. हे रानातलं असलं काय करावं तर पाणी नाही, जगायचं तर कशावर. कामाला जातोय म्हणून आपले गट काढून ते 4 रुपये खरंच ते काम करून फिरतोय आपण. ते गट तरी शासन देते म्हणून बरं आहे. मग काय तर असल्या उन्हात कामाला जायचं आणि हप्ता भरायचं. का एवढ्या पुऱ्या साखरपुड्यालाही आपलं हे गटामुळं जमले नाही तर कशाचं करायचं. मग गट काढलं का कामाला आरी पडून जायला लागते. कधी परिस्थिती सुधारायची आपली कोणाष्ट. मनात आली देवाच्या तासात सुद्धा. कशाच तासात सुंदर ते झाला. आता तर पुरीचा साखरपुडा झाला, तर आता आली लग्न. साखरपुड्याला गेलं 30-35, तर लग्नाला अजून किती जाते आणि किती नाही, तर कुठं आणायचं. लग्नाला अजून 60,000 रुपये पाहिजे. 60 ते 70 हजार रुपये न्यारीलाच जाते तर लाखभर रुपये. आणि दुसरे अजून कपडं चपडं 60-70 हजार रुपये जाते. आता काय करायचं, पण हाही तर आता करावं लागणार आहे. चला जाऊया घरला. आता काय करायचं, काय करायचं. मस्त वाटतंय आपल्याला, पैसा पाणी असा होता, काय पण येणं नाही काय नाही. तरी बाय सर्वांना, जायचं आहे आता घरी. हिने बनवले समजा, पण आता मला भाकरी करायची, त्या ब्लाऊज जोडायचं आहे अजून.